राज्यातील हवामानाबद्दल सगळ्यात पहिली बातमी पाहूया तर राज्यात थंडीचा पारा वाढलेला आहे। सर्वाधिक निचांकी तापमान हे नाशिकमध्ये असून नाशिकचा पारा 9 अंशांवरती पोहोचलाय। तर मुंबई आणि मुंबई उपनगरात सुद्धा महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झालेली आहे। दुसरीकडे नागपूर, धुळे, बुलढाणा हे सुद्धा थंडीने गारठलंय। गेल्या काही दिवसांत बेंगल चक्रीवादळाने थंडी गायब झाली होती, मात्र आता पुन्हा पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ झालेली आहे। तसंच पुढील 4 दिवस थंडीचा पारा अजून कमी होणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। त्यामुळे पुढचे 4 दिवस हे महाराष्ट्रासाठी अतिशय गारेगार असे असण्याची शक्यता आहे। थंडीचा कडाका वाढणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून नागरिकांनी सतर्क होण्याचा आवाहन सुद्धा हवामानशास्त्र विभागाने केलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहतोय मुंबईत सुद्धा तापमानात घट झाली आहे, तर नाशिकमध्येही 9.3 अंशांवरती तापमान गेलेलं आहे। अतिशय कडाक्याची थंडी जाणवतीये, म्हणून नागरिक शेकोटीचाही सहारा घेत आहेत।